Hello student, how are you? कसे आहात? Last lecture we studied about the types of phosphorylation. Today we are going to discuss about the type of photophosphorylation, that is cyclic photophosphorylation. Okay, today we discuss about the cyclic photophosphorylation. What is a photophosphorylation? Photophosphorylation nothing but the synthesis of ATP from ADP and inorganic phosphate in presence of light, called as a photophosphorylation. Okay, then today we discuss about the cyclic photophosphorylation. Okay, so cyclic photophosphorylation definition मध्ये बघा इथं काय बघायचे, सायक्लिक म्हणजे काय, इन ए सायकल. ओके, म्हणजे सायकल मध्ये काय होतं बघा, या ठिकाणी जे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर इन अ सायक्लिक मॅनर, म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनर आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर हा काय असतो, सेम असतो. जिथनं इलेक्ट्रॉन इमिट झाले तिथे पुन्हा फायनली इलेक्ट्रॉन येणार आणि ड्युरिंग दिस सायक्लिक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर देअर आर सिंथेसिस ऑफ एटीपी मॉलिक्यूल. म्हणजे काय होतं, ड्युरिंग सायक्लिक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिंथेसिस ऑफ एटीपी मॉलिक्यूल फ्रॉम एडीपी अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट इन प्रेझेन्स ऑफ लाइट्स, therefore called as a cyclic photophosphorylation. Okay, so some characteristic feature of cyclic photophosphorylation. सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन नेमकं कुठे होतं, तर स्ट्रक्चर माहिती आहे आपल्याला क्लोरोप्लास्टचं. क्लोरोप्लास्टमध्ये कोण असतं, ग्राना असतं, साइट ऑफ लाईट रिॲक्शन, दॅट इज ग्राना. मग ग्रानामध्ये जे नॉन अप्रेस पार्ट असतो है ना, नॉन अप्रेस पार्ट हॅव्हिंग फोटो सिस्टम फर्स्ट और पिगमेंट सिस्टम फर्स्ट, अँड अप्रेस पार्ट कडे कोणतं असतं, पिगमेंट सिस्टम सेकंड असतं. तर फोटो सिस्टम फर्स्ट ज्या ठिकाणी येणार तिथं होतं सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. आणि हायर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम म्हणजे प्लांट्समध्ये काय होतं, सायक्लिक पण होतं आणि नॉन सायक्लिक, बट मोस्टली काय होतं या ठिकाणी, नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन होणार. आणि लोअर ऑर्गॅनिझम त्यामध्ये कोण येणार, बॅक्टेरिया, मीन्स फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. मग बघा फोटोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये काय होतं, सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन होतं, राईट. मग सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन ऑकर इन द फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. फर्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट रिलेटेड टू द सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. ओके, ऑकर इन फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट, ओके, in cyclic photophosphorylation there is involvement of only pigment system first. Okay, there are two types of pigment system. Pigment system first, that is P700, 700 nothing but the wavelength of light in a nanometer, and second P680, 680 also wavelength of light in a nanometer. So P700 is a pigment system first and P680 is a pigment system second. Okay, this names was given by or based on only discovery, okay, by various scientists. So involvement of only pigment system first in cyclic photophosphorylation, right. Then next point, next characteristic feature, in cyclic photophosphorylation there is no splitting of water molecule. ओके, वॉटर मॉलिक्यूलचं इथं स्प्लिटिंग होत नाही. मग जर वॉटर मॉलिक्यूलचं स्प्लिटिंग झालं त्याला बोललं जातं फोटोलिसिस ऑफ वॉटर, मीन्स स्प्लिटिंग ऑफ वॉटर मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ लाईट अँड फोटोसिंथेटिक पिगमेंट, दॅट इज नथिंग बट द फोटोलिसिस. बट इन केस ऑफ सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन देअर आर नो फोटोलिसिस ऑफ वॉटर, म्हणजे इथं फोटोलिसिस ऑफ वॉटर होतं का, होत नाहीये. हे कॅरेक्टर इथं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. देन नेक्स्ट, इलेक्ट्रॉन डोनर. बघा हा सायक्लिक मध्ये इलेक्ट्रॉन डोनर आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर कोण असतं, सेम असणार. मग सेम म्हणजे कोण असतं बघा, पिगमेंट सिस्टम फर्स्ट, म्हणजे पिगमेंट सिस्टम फर्स्ट 700 P700 इथनं इलेक्ट्रॉन इमिट होणार आणि फायनली इलेक्ट्रॉन पुन्हा कोणाकडे येतात, पिगमेंट सिस्टम फर्स्ट कडे येतात. मीन्स इलेक्ट्रॉन डोनर अँड इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर हा कसा आहे, सेम आहे.
ठीक आहे, म्हणून याला सायकल म्हटलं गेले, सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन म्हटलं गेले. आणि ड्युरिंग ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम pigment system first to various electron carrier and finally electrons comes toward the pigment system first, that time energy, that is ATP, get synthesized, hence known as a cyclic photophosphorylation. Next important point related to the cyclic photophosphorylation, that is synthesis of only ATP molecule. म्हणजे इथं फक्त काय होतं, ATP चं सिंथेसिस होतं. ओके, देन this cyclic photophosphorylation is a less effective. Why called as a less effective? Okay, because only synthesis of ATP, but in case of non-cyclic photophosphorylation, there are synthesis of ATP as well as NADPH2 and also evolution of oxygen molecule. That's why more effective photophosphorylation, that is non-cyclic, and less effective photophosphorylation, that is cyclic photophosphorylation. Okay, the next point, various electron carrier are involved in cyclic electron transfer. मग इलेक्ट्रॉन कॅरियर कोण कोण असतं त्यांचे नावं दिलेत, लिस्ट दिले, लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट पॉइंट आहे. व्हेरियस इलेक्ट्रॉन कॅरियर इन्व्हॉल्व इन द सायक्लिक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर. मग फर्स्ट कोणता दिलाय बघा, सायटोक्रोम. मग सायटोक्रोम कॉम्प्लेक्स आहे B6 अँड सायटोक्रोम F कॉम्प्लेक्स. सायटोक्रोम B6 अँड F, दीज आर द आयर्न कंटेनिंग प्रोटीन्स. यांना काय बोलायचं, आयर्न कंटेनिंग प्रोटीन बोलायचं. म्हणजे इलेक्ट्रॉन कॅरियर नथिंग बट द प्रोटीन्स, हे काय असतात, प्रोटीन्सच असतात. ठीक आहे, मग सायटोक्रोम आयर्न कंटेनिंग प्रोटीन असेल. सेकंड, प्लास्टोसायनिन. प्लास्टोसायनिन आल्सो कॉपर कंटेनिंग ब्ल्यू प्रोटीन. ठीक आहे, कलर कोणता दिलाय, ब्ल्यू कलरचा, कॉपर असतं यामध्ये, कॉपर कंटेनिंग ब्ल्यू कलर प्रोटीन कोणतं येणार, प्लास्टोसायनिन. देन फेरिडॉक्सिन. फेरिडॉक्सिन अगेन आयर्न कंटेनिंग, बट कलर कसा आहे, रेड आहे, आयर्न कंटेनिंग रेड प्रोटीन, दॅट इज फेरिडॉक्सिन. लक्षात ठेवा, विचारलं जातं, फेरिडॉक्सिन आयर्न कंटेनिंग रेड प्रोटीन. ठीक आहे, सायटोक्रोम आयर्न कंटेनिंग प्रोटीन अँड प्लास्टोसायनिन कॉपर कंटेनिंग ब्ल्यू प्रोटीन. देन फायनली लास्ट वन, प्लास्टोक्विनॉन. प्लास्टोक्विनॉन नथिंग बट द, these are the electron carrier as well as proton transporter. Okay, these are mobile copper containing protein. हे मोबाईल असतं. ठीक आहे, मुवमेंट होऊ शकते. मोबाईल कॉपर कंटेनिंग प्रोटीन, नथिंग बट द प्लास्टोक्विनॉन. ओके, याला प्लास्टोक्विनॉनचं हे लक्षात ठेवायचं कॅरेक्टर. आणि हे प्लास्टोक्विनॉन काय करतं, हे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टर असतं. मग कुठनं ट्रान्सफर करतं, फ्रॉम वन इलेक्ट्रॉन कॅरियर टू अनादर इलेक्ट्रॉन कॅरियर. ठीक आहे, म्हणजे हे प्रोटॉन पण काय होणार, ट्रान्सफर करणार, आणि इलेक्ट्रॉन पण काय करेल, ट्रान्सफर करेल. ते कोण येतं, प्लास्टोक्विनॉन येतं. ठीक आहे, नंतर सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन. हे जे आहे सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन, यावरती कोणत्या केमिकलचा इफेक्ट होत नाही, DCMU. हे लक्षात ठेवायचं, लॉंग फॉर्म विचारलं जातं, डायक्लोरोफिनिल डायमिथिल युरिया. डायक्लोरोफिनिल डायमिथिल युरिया cannot inhibit the cyclic photophosphorylation. ठीक आहे, देन लास्ट पॉइंट, इम्पॉर्टंट पॉइंट, when cyclic photophosphorylation occur, कधी होतं, कधी ऑपरेट होतं, cyclic photophosphorylation operate under high light intensity, low light intensity, not a high, low light intensity, low CO2 concentration and anaerobic condition. During anaerobic condition, then लो CO2 कॉन्सन्ट्रेशन अँड लो लाईट इंटेन्सिटी असं असेल तेव्हा काय होणार, सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन ऑपरेट होणार. ठीक आहे, दिस इज अबाउट द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन.